नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सिरीज। तर चालू करूयात। तत्पूर्वी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तर चालू करूयात। नंबर 1, भारतातील जेनेरिक औषध निर्माण करणारी कंपनी तर हेटेरो ड्रग्स लिमिटेड। नंबर 2, अँटी रिट्रोव्हायरल औषधाची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी कोणती तर ती आहे हेटेरो ड्रग्स लिमिटेड। नंबर 3, हेटेरो ड्रग्स लिमिटेड कंपनीने कोविफोर ब्रँडखाली कोरोनासाठी रेमडेसिवीरची जेनेरिक औषधे बाजारात आणले, जे आपण कोविड पेशंटना देत होतो। रेमडेसिवीर हे जेनेरिक औषध हे हेटेरो ड्रग्स लिमिटेड कंपनीने बाजारामध्ये आणले। नंबर 4, कॅडिला हेल्थकेअरची स्थापना ही 1952 साली झाली। नंबर 5, कॅडिला हेल्थकेअर याचे संस्थापक कोण तर याचं उत्तर असं आहे रामनभाई पटेल। नंबर 6, कॅडिला हेल्थकेअर याचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी। नंबर 7, कॅडिला हेल्थकेअर ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे तर हे प्रमुख जेनेरिक औषध निर्माण करणारी कंपनी आहे। नंबर 8, कोरोनावरील लस झायकोव डी तयार कुठे झाली तर कोरोनावरील लस झायकोव डी ही कॅडिला हेल्थकेअर या कंपनीमध्ये तयार झाली। नंबर 9, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी याची स्थापना कधी झाली तर 1984 साली। नंबर 10, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी याचे मुख्यालय कोठे आहे तर हैदराबाद येथे, तेलंगणा या ठिकाणी। नंबर 11, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी याचे संस्थापक कोण आहेत तर अंजी रेड्डी हे आहेत। नंबर 12, रशियाची कोरोनावरील स्पुटनिक व्ही लस भारतात डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी मार्फत दिली जाणार। नंबर 13, महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी म्हसरूळ इथे आहे। नाशिक जिल्हा आहे तर म्हसरूळ या ठिकाणी आहे। नंतर आहे भारतातील चौथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिकचे विद्यापीठ आहे। याची स्थापना ही 3 जून 1998 साली झाली। तर याचे कुलपती कोण होते तर राज्यपाल हे याचे कुलपती आहेत। नंतर आहेत नंबर 14, तिसरे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर तिसरे आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे बेंगळुरू, कर्नाटक या राज्यामध्ये आहेत। त्याची स्थापना ही 1996 साली झाली। तर त्याचं नाव आहे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ। नंबर 15, चौथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर नाशिक या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यात। नंबर 16, सीटीचे संक्षिप्त रूप काय तर सीटीचे संक्षिप्त रूप कम्प्युटराइज एक्झियल टोमोग्राफी हे आहे। नंबर 17, MRIचे संक्षिप्त रूप काय तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग। नंबर 18, MRI मध्ये चुंबकत्व तसेच रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो। नंबर 19, ECGचे संक्षिप्त रूप इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, जो आपण हार्ट पेशंटसाठी यूज करतो। नंबर 20, ECGचा शोध कोणी लावला तर इथान थोवेन यांनी 1902 साली ECGचा शोध लावला, ज्यामुळे आपण हृदयाचा आलेख काढू शकतो। नंबर 25, स्टेमी प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने किती जिल्ह्यात सुरू केला तर स्टेमी प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासनाने 10 जिल्ह्यांमध्ये सुरू केला। पुणे, औरंगाबाद, अकोला, ठाणे, सोलापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, रत्नागिरी आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये स्टेमी प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासनाने चालू केलेला आहे। नंबर 26, N95 हे काय आहे तर N95 हे मास्क आहेत। नंबर 27, प्लाझ्मा दर 15 दिवसांनी दान करता येते। नंबर 28, रक्तदान दर 3 महिन्यांनी करता येते। नंबर 29, जगातील पहिली रक्तद्रव्य बँक कोठे स्थापन करण्यात आली तर यकृत व पित्त विज्ञान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली रक्तद्रव्य बँक म्हणजे प्लाझ्मा बँक ही स्थापन करण्यात आली। नंबर 30, नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ याचे बोधवाक्य काय तर स्वास्थ्य रक्षणाय विज्ञानानुसंधानाय समर्पितम हे नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ याचे बोधवाक्य आहे। नंबर 31, नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण तर प्राध्यापक डॉक्टर मृदुला फडके
या पहिल्या महिला कुलगुरू होत्या, तर त्या 11 एप्रिल 2005 यामध्ये कुलगुरू होत्या. नंबर 32, पहिले आरोग्य विद्यापीठ तर विजयवाडा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. याची स्थापना ही 1986 साली झाली, तर त्याचे नाव आहेत NT रामराव आरोग्य विज्ञान विद्यापीठ. नंबर 33, दुसरे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे, तर चेन्नई या ठिकाणी तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्याची स्थापना ही 1987 साली झाली, तर त्या विद्यापीठाचे नाव आहेत MGR आरोग्य विज्ञान विद्यापीठ. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.